वाहिलेलं. मगाशी मी जे काही वागले ना ते मला राग आला होता, रागाच्या भरात वागले. मला मला वेड लागलं म्हणून नाही. अरे लेकिन किसने कहा तुला वेड लागले म्हणून? तुम तो बहुत अच्छी हो, सयानी हो बेबी. तुझे मला बरं वाटावं म्हणून बोलतोस ना? तुलाही असं वाटतं ना माझ्या डोक्यावर परिणाम झाला? अरे नहीं बाबा, बिल्कुल नहीं. ये गोली ले लो. डैडी जी ने यही गोली दी थी ना? त्या गोळीने मला किती त्रास झाला माहिती आहे ना तुला? अरे नहीं, उल्टा ये गोली खाने से तुम बहुत समझदार हो जाती हो, लोगों से बहुत अच्छे से बात करती हो बेबी. लो. समजूतदार तर मी झाले ना. जेलच्या 6 महिन्यांनी मला खूप काही शिकवलंय. हाँ मतलब वो तो है. कैसा ना बेबी, भले मम्मी जी कुछ भी बोले लेकिन ना मुझे अच्छा लगा जब तुमने स्वीटू की साइड ली. अच्छा लगा कि मुझे मेरी पहले वाली बेबी मिल गई. लव यू बेबी. ये लो ये लो, मैं तुम्हारे लिए दूध लेके आता हूँ. ये लो खा लो. हाँ आता हूँ. आता हे फोटो योग्य व्यक्तीला पाठवले. उद्या बॉम्ब फुटणार. स्वीटू, स्वीटू, गेली मुलगी. वेळेत आवरेल तर शपथ. गुड मॉर्निंग मालविका ताई. हे घ्या तुमचे स्प्राउट्स आणि ज्यूस आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स तुम्ही खाणार मला माहितीये, मी ठेवले. हा रॉकी दादा, बॉइल्ड एग्स. कशाला एवढा त्रास करून घेतलास? त्रास काय त्याचा? मला उलट आवडतं हे सगळं करून बघायला, खायला पण आवडतं, करायला पण आवडतं. आणि प्रोटीन शेक. स्वीटू तो कभी थालीपीठ बना ना. नक्की. डॅडी तुमच्यासाठी पनीर पराठे आणि रायता स्पेशली. हा कसा वाटतोय सांगा मला. अरे वा, क्या बात है. मला लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला किचन मधले ते 2 कप्पे आवरायचे आणि स्टडी मधलं डस्टिंग करायचंय. जर मी विसरले तर तुम्ही मला आठवण करा, तुम्ही विसरलात तर मी आठवण करेन. हो ताई. अरे वा शकू, वेळेवर आलीस. ये गरमागरम पराठे केले स्वीटूने. मावशी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज लवकर आवरलंस? हो. बरं मावशी, तुम्ही चहा घेणार का ज्यूस घेणार का प्रोटीन शेक घेणार, काय घेणार? नाही नाही, चहा ठीक आहे. बेस्ट. मी चहा उकळत ठेवलाय, सुंठ घातलाय छान. बसा मी घेऊन येते. थांब, मी मदत करते तुला. कशाला? नाही मावशी, मी करेन. अगं पोळ्या तरी शिकवू दे. मला सवय आहे मावशी, साळवी चपातीवाले. हो पण घडीच्या नसतात ना तिथे. खानविलकरांना घडीच्या पोळ्या लागतात. मावशी मी करेन, तुम्ही बसा. काय झालं? अशी वागलीस ना तर मला कसलंच टेन्शन नाही राहणार. मग बोलावंच नाही लागणार ना मला. नाही, मला माहितीये हे घर, इथल्या चालीरीती तुझ्यासाठी नवीन आहेत. तरी पण जबाबदारीने वाग आता. चहा चहा तर मी देते, तुम्ही बसा. पण तुम्हाला पनीर पराठे देऊ का? मी डॅडींसाठी पनीर पराठे केलेत, स्प्राउट्स, बॉइल्ड एग. फक्त चहा आणि ते बसा. गुरु पेपर दे. हाँ मैडम ठीक है. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग. काय झालं? बापरे. चहा.
आणि तुम्ही नक्की नाही खाणार आहात का पराठे? तुमच्यासाठी उपमा करू का किंवा पोहे किंवा स्प्राउट्स बॉइल्ड एग सगळं? काय झालं रॉकी दादा? काय छापून आले पाहिलंच ना? हेल्थ फूड मध्ये लीडिंग ब्रँड असलेल्या खानविलकरचे MD ओम खानविलकर यांची पत्नी स्वीटू खानविलकर एका पार्टीत एन्जॉय करताना बाण हरपून नाचल्या. त्यांचे फोटोज बघून थक्क व्हाल. गरीब घरच्या जाड मुलीच्या प्रेमात पडून ओम खानविलकरांनी हट्टाने लग्न केलं, पण श्रीमंतीची सवय नसल्यानं त्या भव्य पार्टीत स्वीटू खानविलकर स्वतःला सावरू शकल्या नाहीत. ज्यूस पिऊन झाल्या झाल्या त्या डान्स फ्लोअरवर गेल्या आणि ओम खानविलकरांबरोबर नाचता नाचता त्यांचा तोल गेला आणि त्या दिस इज रिडिक्युलस. हे काय लिहिलंय? ज्यूस पिऊन नाचली म्हणजे अल्कोहोल पिऊन तमाशा केल्यासारखं लिहिलंय आई याच्यात. पुढे वाच. पुढे वाचून काय होणार आहे आई? आयुष्यात घडलेल्या छोट्या गोष्टी सुद्धा हे मीठ मसाला लावून कसं लिहितात माहितीये का तुला? पुढे वाच म्हटलं ना. सोबत असलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की मिसेस ओम खानविलकर या त्यांना न शोभणाऱ्या अशा पोशाखात नाचत होत्या आणि तशाच त्या पाण्यात. मावशी 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 मला खरंच नाही माहिती फोटो कोणी काढले, कधी काढले, मला खरंच नाही माहिती. फोटो काढले हे महत्वाचं नाही, काय छापून आलाय ना हे महत्वाचं आहे. की वर्ष खानविलकर नाव हे जपत आले मी. कधी कधी कोणाची हिंमत नाही झाली माझ्याविषयी असं काही घाणेरडं लिहायची किंवा फोटो काढायची. 15 दिवस ग, 15 दिवस फक्त. 15 दिवसात तू खानविलकर नाव धुळीला मिळवलंस. आई मॉम आई मी बोलते ओम तिच्याशी हवं तर. खोटं छापून आले का त्यात? सगळं खरं तर आहे. डॅडी काय बोलताय डॅडी तुम्ही? काय खरं आहे त्याच्यामध्ये? पेपरचा खप वाढवण्यासाठी बातमी हवी म्हणून या असल्या बातम्या छापतात ते, बाकी काही नाही. काय खरंय काय खोटं याची शहानिशा न करता. मला नाही पटत. तुम्हाला पटण्याचा प्रश्नच नाही का? एक्झॅक्टली. स्वीटू हे घे, सर्दी झाली आहे तुला, रडू नको. हे जरा मी बोलते आईशी, तू टेन्शन घेऊ नको. हा मी बोलते. ओम भाई आप टेंशन मत लो, आप स्वीटू को संभालो. कुछ लगे तो मुझे बताना. ओम सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? तुझी चूक नाही. हे इकडे बस बस. बघ, या गोष्टीचा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मला माहिती आता तुला काय वाटत आहे, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, अशा गोष्टी होणार आहेत आता आणि त्यांच्याकडे काही न्यूज नसते द्यायला म्हणून त्या अशा गोष्टी आपल्याबद्दल लिहून आणतात. ओके, मी होतो ना तिथे, मला माहितीये काय झालंय. स्वीटू तू का स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. लिव्ह इट. तू खानविलकरांची सून आहेस आता. तू छोटी काहीतरी गोष्ट केलीस ना तरी तुझ्याबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी छापून येतील, कारण 10 लोकांचं तुझ्याकडे लक्ष असतं. कळतंय का तुला? इट्स ओके. फोन घे ना. कोणाचा फोन आहे? दादा. मग घे. हा दादा. स्वीटू अगं मी बोलते, ऐक ना. हा मी तुला नंतर फोन करते प्लीज. नाही स्वीटू ऐक ना,
पेपरात फोटो पाहिला तुझा, काय छापून आला आणि कुठला फोटो आहे तो? आई मी तुला म्हंटल ना मी नंतर करते फोन म्हणून, तुला सांगते नंतर सगळं प्लीज. ऐक ना, स्वीटू जरा ऐक तरी. शकू आहे का तिकडे? ती काय म्हणाली? चिडली आहे का ती? ती जवळ असेल तर दे ना, म्हणजे मी बोलली असते तिच्याशी. आई मी तुला सांगितलं ना की मला नको आता प्रश्न विचारू, मला नाही बोलायचं, मी तुला नंतर करते म्हणून. मग काय प्रॉब्लेम आहे? स्वीटू हा हल भेटू. तू नलू मावशीवर का चिडचिड करतेस? अरे मग बघ ना मी काय सांगते तिला, ती का मला प्रश्न विचारते मग एवढे? शांत हो, रिलॅक्स, काम डाऊन, रिलॅक्स. ती विचारणार प्रश्न, कारण तू एक काम कर स्वीटू, तू आज घरी जा, नलू मावशीला भेट, दादांना भेट, काका काकीला भेट, त्यांच्याशी बोल. काय बोल? तुला हवं ते बोल, तुझ्या मनात आहे ते बोल. त्यांना जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं दे. त्यांना सांग की तू आता खानविलकरांची सून आहेस, अशा गोष्टी होऊ शकतात कदाचित, त्यामुळे तुम्ही काळजी करायची काही गरज नाहीये. दॅट्स ऑल. रिलॅक्स. I'll see you later. एक मिनिट, तू कुठे चाललायस? नको जाऊस तू. भेटू. ऐक ना प्लीज, मला ऑफिसला जावं लागेल. ऐक ना तू चल ना माझ्या बरोबर आणि तू बोलायचं. नाही 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 नाही, तू एकट्याने बोलायला हवंस. आणि तू बोलू शकतेस, मला माहितीये. नाही स्वीटू, मला ऑफिसला जायला लागेल, मला बघायला लागेल की या सगळ्याचा बिझनेसवर काय परिणाम झालाय. प्लीज नको ना जाऊ. मला जायला लागेल स्वीटू. युअर स्ट्रॉंग. अजिबात काळजी करू नको. ऑलराईट. नको ना प्लीज. हो, तू खूप टेन्शन घेतेस या गोष्टीचं. लिव्ह इट. बाय. मॉम, हे जे काही घडलं त्यामुळे आता त्रास करून घेण्यात, चिडण्यात काही उपयोग आहे का? खरं तर हे जे काही झालं ना, त्यात चूक तुझीच आहे. म्हणजे तुझ्या खूप अपेक्षा आहेत ना स्वीटूकडून. स्वीटू साळवी, अवनी ओम खानविलकर झाल्यानंतर तू तिच्यावर टाकलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज तितक्या सक्षमपणे पार पाडू शकेल असं तुला का वाटलं? म्हणजे साध्या चाळीतून आपल्या हाय क्लास सोसायटीत आलेली ही मुलगी कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नाही इतकं ऐश्वर्य तिला पाहायला मिळतं, इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या जबाबदाऱ्या तिच्यावर येत आहेत. हे तिला झेपेल असं वाटतंय का तुला? नाही म्हणजे हे बघ, कोणालाही गोंधळायला होईल, गांगरायला होईल. स्वीटू ही गोंधळून गेली असं वाटतंय. नाही हे बघ, या आधी ती इथे राहिली होती, पण तुझ्या मैत्रिणीची मुलगी म्हणून, मोहित परबची बायको म्हणून. आता तिच्यावर एक वेगळी जबाबदारी आहे ना. आता ती ओम खानविलकरची बायको, खानविलकरांची सून म्हणून इथे आली आहे. तेव्हा ती कसंही वागली असती तरी आपल्याला काही फरक पडला नसता डायरेक्टली. पण आता आवर नेहमी झाट स्टेक. तुझं नाव स्टेकवर आहे, ओमचं नाव स्टेकवर आहे. त्यामुळे आता तिने जबाबदारीनेच वागायला हवं. पण खरं सांगू का मॉम, त्यात स्वीटूची चूक नाहीये ग तशी. हे सगळं ऐश्वर्य, ही जबाबदारी, हे डेझिग्नेशन, हे नाव, ही रिस्पॉन्सिबिलिटी, आब, हे सगळं तिला अचानक मिळालंय ना. तिला झेपत नाहीये, ते पचवता येत नाही. त्यामुळे मला स्वीटूचा राग येत नाहीये. तिचं वाईट वाटतंय आणि तुझंही. म्हणजे काय, तुझ्या आवाजवी अपेक्षा आहेत तिच्याकडनं. आय एम सॉरी, पण मला असं वाटतं की आता तुझ्या या अपेक्षा ती पूर्ण करू शकेल असं नाही. त्यामुळे तू उगाच तिच्याकडून काही अपेक्षा करू नकोस. त्या अपेक्षाच केल्या नाहीस तर अपेक्षा भंग होणार नाही आणि तुला त्रास होणार नाही. आणि आत्ताही माफ करून टाक तिला, माफ करून टाक. हा मावशी, आईचा फोन आला होता. त्यांना सगळ्यांना पण टेन्शन आलंय थोडं तिकडे. तर ओम म्हणाला
की तू जाऊन ये घरी म्हणून. तर मी जाऊन आले तर चालेल का? तिला विचार, हे सगळं करण्याआधी मला विचारलं होतं का त्यांनी? मग आता कशाला विचारते? असं नका ना म्हणू मावशी. तुम्ही नाही म्हणालात तर मी नाही जाणार. कशी जाणार आहे ती? तिला म्हणावं माझी गाडी घेऊन जा, ड्रायव्हरला मी सांगते. हा. आणि हो, बाहेर रिपोर्टर्स असतील, त्यांच्या वेड्या वाकड्या प्रश्नांना उत्तर देत बसू नको म्हणून सांग तिला. नलूला भेट आणि ताबडतोब घरी ये. हो मावशी. हा सांगते. तिची गाडी घेऊन जा. आणि शांतपणे जा. काय आता चिडली आहे ती, शांतपणे बोल तिच्याशी नंतर. हसत हसत जा आणि काही टेन्शन घेऊ नको. नक्की काल काय झालं पार्टीमध्ये? काय झालं सांगा ना मॅडम. मॅडम तुम्ही काल आडत पडलात त्यामुळे काही रायव्हलरी होती का? मॅम आलेल्या न्यूज बद्दल ओम खानविल मॅडम तुम्ही कसं फॅमिलीचे रिएक्शन मॅडम काहीच मिळालं नाही यार. हा ना यार, अजून किती वेळ थांबावं लागतं यार? अजून किती वेळ थांबावं लागणार आहे माहित नाही. हो मॅडम, हे रिपोर्टर लोक आहेत ना, असेच मागे लागतात. मोठ्या मॅडम त्यांना बरोबर हँडल करतात, घाबरत नाहीत त्यांना. अहो उलट हे रिपोर्टर आहेत ना, त्यांना प्रश्न विचारताना गांगरतात. एक मिनिट इकडे पुढे थांबवा. हा हे बघा इकडे तो फळवाला ना, तिकडे. इथे? हा बस. मी आले फळ घेऊन. हा हो मॅडम, तुम्ही इथे फळं नका घेऊ. हो, मोठ्या मॅडमला आवडणार नाही, त्या ओरडतील मला. का? हो मॅडम, तुम्ही खानविलकर घरच्या सुनात, असं रस्त्यावर फळं घेणं बरं दिसत नाही मॅडम. मॅडम इथे पुढे एक मॉल आहे, मी तिथे गाडी थांबवतो. तुम्ही तिथल्या सुपर मार्केट मधनं फळ घ्या. स्वीटू ताईची गाडी. स्वीटू ताई आली, स्वीटू ताई आली, स्वीटू ताई आली, स्वीटू ताई आली. काय काय खेळताय? आम्ही फुटबॉल. अभ्यास वगैरे झालाय? हो. बाय बाय. स्वीटू ताईची गाडी. फोटो काढ, फोटो काढ. काय चाललंय? खाली उतरा, खाली उतर, खाली उतर. अरे उतर खाली. चल बेटा खाली उतर. खाली उतर, खाली उतर. काय झालं? मॅडम स्क्रॅचेस आलेत. मग आता मी पुसून बघतो, तुम्ही या मॅडम. बर, हे मस्ती करू नका. हो. कशी आहे स्वीटू? काकी मी मस्त, तुम्ही कशा आहात? मस्त. आज पेपरात फोटो आले बाई तुझा. मोठ्या घरची सून झालीच बाई. मोठ्या लोकांचं असंच असतं, पार्ट्या काय, हे काय, ते काय.